नमस्कार. स्वाती क्षीरसागर यांच्या कथा या चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. कथा ब्रह्मांड नायकाची श्री स्वामी समर्थांची. हिरण्यगर्भ एक कादंबरी, भाग 9. आता बाळ नरहरी कारंजा नगरीच्या वेशीतून बाहेर पडला. त्याने सरळ वाराणसी म्हणजेच हल्लीचे काशी क्षेत्र गाठले. तेथे तपस्वाध्याय व ईश्वर प्राणिधान यांच्या योगाने शरीरातील सर्व केंद्रे जागृत केली. वय तर फक्त 7 होते. बाळ नरहरी आपल्या प्राज्ञेने व उग्र तपाचरणाने काशीतील सर्व विद्वान व संन्यासी लोकांच्या कुतूहलाचा विषय बनला नाही तर ते नवलच म्हणावे लागेल. काशीतील संन्यासी वृदांत शृंगेरीच्या आचार्य परंपरेतील एक वृद्ध कृष्ण सरस्वती नावाचे यती होते. त्यांच्या मनात येऊ लागले, या ज्ञानी बालकाने लोकोद्धार करण्यासाठी व लोपत चाललेल्या संन्यासाश्रमाची प्रतिष्ठा पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी संन्यासाश्रम स्वीकारावा. ही सगळी आपल्या योगीराजांचीच खेळी होती. महासिद्धांतांच्या सभेत हिमालयावर योगीराजांनी सर्व सिद्ध तपस्व्यांना सांगितलेच होते की इसवी सन 1378 होणाऱ्या त्यांच्या अवतारात ते व्रतस्थ संन्यासी यतिराज म्हणून कार्य करतील. त्यामुळे त्यांना पाहून कृष्ण सरस्वतींच्या मनात असा विचार सारखा येणे ही योगीराजांचीच तर करामत होती. वृद्ध कृष्ण सरस्वती यतींनी बाळ नरहरीस बोलवून आपले मनोगत प्रगट केले. नरहरीने त्यास तात्काळ मान्यता दिली. योगीराजांनीच तर अशी नियतीची व्यवस्था केली होती. कृष्ण सरस्वतींनी बाळ नरहरीचे दीक्षोपरांत नाव श्री नृसिंह सरस्वती असे ठेवले. पुढे याच नावाने योगीराज जगद्विख्यात झाले. श्री नृसिंह सरस्वतींकडे पाहिल्यावर लोकांस आद्य शंकराचार्यांची आठवण येईल. लोकांच्या मनात विश्वास निर्माण झाला. समाजाचे पुनर्जागरण होऊ लागले. काशीतील सर्व लोक श्री नृसिंह सरस्वती यांचे वर्णन ज्ञान, तेज, सौंदर्य, लावण्य व पौरुष यांची अंतिम सीमा असे करू लागले. काशीत थोडे दिवस राहून आश्रमधर्माचे परिपालन केल्यावर आपल्या 7 शिष्यांसहित म्हणजेच बाळकृष्ण, कृष्ण, उपेंद्र, सदानंद, ज्ञानज्योती, सिद्ध व माधव यांना बरोबर घेऊन ते प्रयागक्षेत्री आले. तत्पूर्वी त्यांनी बद्री केदाराचे दर्शन घेऊन पवित्र कैलासाची खडतर परिक्रमा पूर्ण केली. प्रयागक्षेत्री गंगेत स्नान करून श्री नृसिंह सरस्वतींनी आपला शिष्य सिद्ध सरस्वतीस बोलावून घेतले. श्री नृसिंह सरस्वती म्हणाले, तुझ्यासाठी मी एक खास काम नेमून ठेवले आहे. माझी सबंध जीवनचरित्र गाथा माझ्या अवतार समाप्तीनंतर तू मी योजून ठेवलेल्या सरस्वती गंगाधरास सांगावयाची आहे. कारण त्याच्या हातून पुढे निर्माण होणारा श्री गुरुचरित्र हा ग्रंथ जगातल्या समस्त दत्त संप्रदायी लोकांना साक्षात माझ्या अस्तित्व अभय असेल. सिद्ध सरस्वतीच आपल्या गुरूंचे म्हणणे ऐकून अतिशय आनंद झाला. त्याने श्री नृसिंह सरस्वतींच्या पायावर डोके ठेवून साष्टांग नमस्कार घातला. आता श्री नृसिंह सरस्वतींनी आपली दक्षिण यात्रा सुरू केली होती. वाटेत मातेस दिलेल्या वचनपूर्तीसाठी कारंजा नगरासही भेट देऊ केली. जवळजवळ 30 वर्षांच्या कालावधीनंतर आई, वडील, 4 भाऊ व बहीण रत्नाईस भेटले. सगळ्यांना खूपच आनंद झाला. बहीण रत्नाईस उपदेश केला की विकार जिंकणे हे विकार टाळण्यापेक्षा महत्त्वाचे आहे. संसार हा सारशून्य नाही, किंबहुना त्यात असणारे सार दुसऱ्या कशातही नाही. संसार कधी टाकायचा नसतो. संसार वाईट नाही, परंतु त्याचा चांगला वाईटपणा आपल्या मानसिक अधिष्ठानात आहे. असे सांगून कारंजा नगरीहून श्री नृसिंह सरस्वती त्र्यंबकेश्वरला आले. नंतर वासरेश्वरास भेट देऊन परळी वैजनाथास आले व 1 वर्ष अज्ञातवासामध्ये राहिले. सर्व शिष्यांना तीर्थयात्रेस पाठवून दिले, परंतु फक्त सिद्ध सरस्वतीच बरोबर ठेवले. नंतर कृष्णा व पंचगंगेच्या संगमावर असलेल्या अमरापूर या गावी आले. त्या सुंदर ठिकाणी श्री नृसिंह सरस्वतींनी 12 वर्षे वास्तव्य करून अनेक चमत्कार केले.
श्री नृसिंह सरस्वतींच्या अद्भुत व दैवी वास्तव्यामुळे अमरापूरचे मूळचे नाव लुप्त होऊन सर्वजण त्याला नृसिंहवाडी म्हणजेच सध्याची नरसोबाची वाडी असे म्हणू लागले. 12 वर्षांच्या वास्तव्यानंतर श्री नृसिंह सरस्वती गंधर्वपूर म्हणजेच सध्याचे गाणगापुरास येथे आले. जवळजवळ 24 वर्षे त्यांचे वास्तव्य गाणगापुरी होते. तेथे त्यांनी अनेक चमत्कार केले. सिद्ध सरस्वती त्यांच्या सर्व लीलांची नोंद ठेवीत असत. श्री नृसिंह सरस्वतींच्या ओजस विचारांमुळे अनेक मुसलमानही त्यांना अनुकूल झाले होते. श्री योगीराजांनी श्रीपाद श्रीवल्लभ अवताराच्या वेळी ज्या रजकास वर दिला होता तो आता बेदर म्हणजे सध्याचे बिदर येथील बादशहा अल्लाउद्दीन होता. आता त्याची नृसिंह सरस्वतींबरोबर भेट घडण्याची वेळ आली होती. स्फोटविकार झाल्यामुळे तो गाणगापुरास श्री नृसिंह सरस्वतींच्या दर्शनार्थ आला. श्री नृसिंह सरस्वतींची नजर पडता त्याचा विकार नाहीसा झाला व बादशहा आश्चर्यचकित झाला. त्याने दंडवत प्रणाम केला. श्री नृसिंह सरस्वतींनी त्याच्या डोक्यावर हात ठेवून त्यास पूर्वजन्मीच्या राज्यगाचे स्मरण करून दिले. त्या जन्मात योगीराजांनी श्रीपाद श्रीवल्लभांच्या रूपात दिलेले वचनही सांगितले. बादशहाने श्री नृसिंह सरस्वतींना हत्तीवर अंबारीत बसवून अत्यंत आदराने आपले राज्य बिदर पाहण्यास नेले. इसवी सन 1459 उजाडले होते. आता नृसिंह सरस्वतींचे वय 81 वर्ष होते. ते अधिकाधिक अंतर्मुख होत चालले होते. योगीराजांच्या या अवतार समाप्तीची वेळ जवळजवळ आली होती. श्री नृसिंह सरस्वतींनी आपला मनोदय सर्वांना सांगितला व श्री शैल पर्वताकडे प्रयाण केले. प्रचंड जनसमुदाय जमला. श्री नृसिंह सरस्वती म्हणाले, लौकिक अर्थाने मी जात असलो तरी तुमच्यासाठी मी सदैव येथेच राहीन. माझे स्मरण करता क्षणी मी तुमच्या जवळ असल्याचा तुम्हास प्रत्यय येईल. या गाणगापुरीत प्रत्येक अणुरेणूत तुम्हाला माझे अस्तित्व जाणवेल. तुम्हा सर्वांसाठी मी माझ्या निर्गुण पादुका सोडून जात आहे. श्री शैलास एका योग्य स्थळी येताच श्री नृसिंह सरस्वतींनी आपल्याबरोबर आलेल्या खास शिष्यांना शेवंतीच्या फुलाचे आसन तयार करण्यास सांगितले. श्री गुरूंनी अंतिम उपदेश केला. देहाच्या उखळात मनाच्या मुसळाने विवेकाचे तांदूळ कांडा. विवेक दीप्त होऊन चित्त शुद्ध होईल. कुणालाही शरीराने, मनाने व वाणीने दुखवू नका. शेवंतीच्या बनवलेल्या आसनावर श्री नृसिंह सरस्वती बसले व त्यांच्या सूचनेनुसार ते आसन गंगेत सोडण्यात आले. योगीराज परब्रह्माचा श्री नृसिंह सरस्वती अवतार गंगेच्या लाटांवर तरंगत कर्दळीवनाकडे सरकू लागला. 4ही शिष्य दूरवर अस्पष्ट होणाऱ्या आपल्या गुरूंच्या आकृतीस डोळे भरभरून पाहत होते. तेवढ्यात श्री नृसिंह सरस्वतींनी सांगितल्याप्रमाणे गंगेतून 4 शेवंतीची फुले तरंगत त्यांच्याजवळ आली. 4 शिष्याने ती काढून घेतली. 4च्या नयनांमधून अश्रू हातातील शेवंतीच्या फुलांवर टपकले आणि आश्चर्य, त्या प्रसाद पुष्पातून त्या शिष्यांच्या कानावर त्रिवार श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त असा जयघोष आला. भाग 9 समाप्त. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद.